या जिजुरीच्या देवाची वाट धरा नवीन गावाच्या देवाची ऐकले का दादा माळसावाण्याची बानू धनगराची आणि फुलाबाई माळेची हा असं फुलाबाई माळणीचा नंबर तिसरा लागलेला कसा लागला कसा? भक्ती आणि शक्तीची इथं जोड लागलेली आणि त्या ठिकाणी देवाच्या मुंडावळ्या हा देवाची वरमाला करण्याचा मान कोणाला मिळाला? त्या माळी समाजाला म्हणजे फुलाबाई माळणीकडे आला हा एक एक फुल वाहता हा तिची अपार वस्ती त्या खंडेरावर बसली आणि देवाला मागणं मागितलं देवा आ माझ्याही नावाचा काहीतरी उद्धार झाला पाहिजे म्हणून त्या फुलाबाई माळणीचा स्वीकार त्या देवानं हा कशा पद्धतीने केलेला ते बघ आता दिवट्या देवाची मंडळी तू पितीच दिवट्या फक्त वेगळा टोपी तीच तू पितीच ड्युट्या हा आहे का नाही हा त्याला दादा. हात लावा त्यांना आलेत गडबडीत गडबडीत आले हात लावा त्यांना हा पहिले तसंच केलं का बोट ऐ, फुलाबाई माळणीचा नंबर तिसरा कसा लागलेला कसा लागला? देवाची वरमाला मंडळी करण्याचा मान तिच्याकडे आला आणि त्या मंडळीचा त्या गळ्याच्या वरमालेचा पहिला स्पर्श फुलाबाई माळणीचा झाला म्हणून चौथीचं नाव आहे रमाबाई शिंपीना पाचवीचे नाव आहे चंद्रबाई भगवानीना आपला देवच भारी त्यामुळे आपण बी भारी आहे का नाही म्हणून दादा चौथीचे नाव रमाबाई शिंपीन तिनं देवाच्या आबरू झाकली शाल बंडी धोतर जोडा हे काम कोणाकडे आलं रमाबाई शिंपीन ही भक्तीची आणि शक्तीची चौथी बायको पाचवीचे नाव चंदाबाई बागवानी आता बागवानाचा नाव आपला तिथे काय संबंध येतो का हा मग कोणाकडे बाकी ठेवायचे नाही ऐका नाही
पाचवीचं नाव चंदाबाई बागवानी. आता हिचा नंबर कसा लागला दादा तुम्हाला माहिती आहे का? चंदाबाई बागवानीच्या भंडाऱ्याशिवाय 6 महिने समोती ज्यावेळेस बानुवती चोरून भंडारा पडतो त्यावेळेस कैलासावर दिलेल्या वचनाची आठवण त्या माणसा आणि बानूला होती आणि तिथून पुढे त्यांची ओळख व्हायला सुरुवात होती. आपण कैलासावर कोणतं वचन घेतलं होतं त्या वचनाची आठवण फक्त त्या भंडाऱ्यामुळे होते. आणि दुसरी गोष्ट सांगू का? त्या खंडाऱ्याने अवतार घेतला, वेळवणी अवतार धरला.